बुरा न मानो मोदी है असं आता उत्तर प्रदेशच्या म्हणजे प्रामुख्यानं खरं तर काँग्रेस आणि सपाच्या लोकांना म्हणण्याची वेळ आलेली आहे की बुरा न मानो मोदी है. आणि कारण उत्तर प्रदेशात अतिशय स्पष्ट आणि अपेक्षेपेक्षाही जास्त असे आकडे भाजपनं नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गाठलेले आहेत. उत्तर प्रदेशातल्या आकड्यांकडे खरं तर आता मुख्यमंत्री कोण होणार याचकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे. मात्र एकदा धावती नजर टाकूयात अन्य काही राज्यांमधल्या आकड्यांकडे, प्रामुख्यानं गोवा. कारण पुन्हा एकदा स्थिती आहे ती 100% काटेकी टक्कर अशाच प्रकारची. भाजप 12, काँग्रेस 12, आप 0. त्याच्यानंतर वेलिंगकर यांच्या नेतृत्वाखाली जे भाषा सुरक्षा मंचचं आंदोलन झालं होतं ते आणि त्यांचे सहकारी यांना 2 जागा मिळालेल्या आहेत आणि अपक्ष जे आहेत ते 6 आहेत. याच्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 जागा चा समावेश आहे. त्यामुळे अजूनही स्थिती अशीच आहे. आता खरं तर स्थिती अशी आहे की अपक्ष कुठे जातात याचवरती ठरेल की गोव्यामध्ये सरकार कोणाचं येणार. राजेजी, काय नेमकं झालं गोव्यामध्ये? अपेक्षा पूर्णच फोल ठरल्या तुमच्या? कारण जो एक ख्रिश्चन चेहरा तुम्ही देण्याचा प्रयत्न केला होता ते सुद्धा पडले. हो, खरं म्हणजे तो ख्रिश्चन चेहरा द्यायचा प्रयत्न नव्हता. एक साफ सुथरा चेहरा जो आपचा ब्रँड आहे की अँटी करप्शनचा साफ सुथरा चेहरा हा द्यायचा प्लॅन होता. त्याच्या मागं असं काही फक्त ख्रिश्चन वोट टार्गेट करायचे की असं नव्हतं. त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये जरी तुम्ही पाहिलं तर त्यांना हिंदूंचंही बऱ्यापैकी समर्थन होतं कारण त्यांची इमेज तशी होती. पण कुठं ना कुठं हे एक्सेप्ट करायला हरकत नाही की ज्या पद्धतीने दिल्लीची कामं किंवा गोव्यात जे एक्सपेक्टेड आम्ही करणार आहोत हे ज्या पद्धतीने लोकांपर्यंत पोचवलं गेलं पाहिजे होतं तसं झालं नाही. एक तर हे आहे. दुसरा विषय असा आहे की जे काँग्रेसची वोट्सचं जो आयडिया होती की काँग्रेसची वोट्स इथं येतील तोही प्लॅन तसं झालं नाही. नेमकं काय झालं गोव्यात आपचं? म्हणजे गोव्यात मला वाटतं की आप साधारणतः एक 6 कॉन्स्टिट्युएन्सी मगाही सुरुवातीच्या वेळेस आपण उल्लेख केला की 6 कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये आपचा प्रभाव जाणवत होता आणि कदाचित तेच या सत्तेची किल्ली त्यांच्याकडे राहील असं सकाळी मी स्वतःही बोललो होतो. परंतु आतापर्यंत त्यांची पाठी 0 आहे आणि आता राहिल्याच जागा फक्त 8 ट्रेंड यायच्या. त्यामुळे त्यांचं काही फारसं तिथे त्यांच्या हातात सत्तेची चावी असेल की नाही ते आता दिसतंय नाहीच आहे जवळपास. फक्त एक दिसतंय की ज्या मतांवर साधारणतः अँटी बीजेपी वोट हे साधारणतः आपकडे एक नवीन पर्याय म्हणून बघेल असं एक सुरुवातीचं वातावरण होतं. कारण काँग्रेस बऱ्याच वेळेस ट्राईड अँड टेस्टेड होते. एक नवीन काहीतरी आप येऊन इकडे पाहते आणि सुरुवातीला तसा रिस्पॉन्स खूप चांगला होता. परंतु नंतरच्या काळात जेव्हा बीजेपी हे कन्सॉलिडेशन वोट झालं विशेषतः ख्रिश्चन वोट्सचं, म्हणजे जरी म्हणत असलं की आम्ही स्वच्छ चेहरा दिला तरी त्यावेळेस चर्चने सुद्धा यावेळेस उघडपणे भूमिका घेतली आणि काँग्रेसला पाठिंबा दिला. त्याच्यामुळे मला वाटतं की काँग्रेसला इकडे वोट डिव्हिजनचा जो फटका बसेल असं वाटत होतं तो फटका बसला नाही. म्हणजे पर्रीकरांची अनुपस्थिती, मगोपचं वेगळं जाणं, संघाचं वेगळं भूमिका घेणं या सगळ्या गोष्टी असूनही भाजप आज तिथे 12वर टिकून आहे. मला वाटतं तोही मोठा एक महत्वाचा फॅक्टर या निवडणुकीमध्ये आहे. पण भाजपचे 4 मंत्री पडले ना. पण सहज ते पडले, पण तो त्याच्यापेक्षा वाईट अवस्था होईल अशी परिस्थिती साधारणतः तिथे होती. पण आपचं तिकडे आप मागे जाणं आणि काँग्रेसकडे कन्सॉलिडेशन होणं वोट्सचं मला वाटतं की ते कारण आहे. इतर मध्ये 2 राष्ट्रवादीचे आहेत. म्हणजे अजूनही तुम्हाला काय शंका आहे ते काँग्रेस बरोबर जाणार मला माहित नाही. कदाचित त्यांच्या भूमिकेमुळे असेल किंवा गोव्यात ते वेगळी भूमिका घेतील असं वाटत नाही. परंतु साधारणतः ते आपण धरलं एक साधारणतः त्यांचं आता राजकारण धरलं तर ते काँग्रेसच्या बरोबर राहिले तर मला वाटतं की काँग्रेसला तिथे आता जरा एज दिसतोय. फक्त आता ते मध्यंतरीच्या काळात ते सुधार मंच बाजूला झालेला आहे, तो काय भूमिका घेतो हे महत्वाचं. पण गोव्यामध्ये परत एकदा छोट्या राज्यात जी अस्थिरता निर्माण होते त्याच अस्थिरतेकडे गोवा जाते असं मला दिसतंय. गोवा सुरक्षा मंच जे 2 आहे तर त्याच्यामध्ये खरं तर मगोपचेच हे 2 जण आहेत. गोवा सुरक्षा मंचचा कुठलाही उमेदवार कुठेही त्या अर्थानं आघाडीवर नाही निर्णायकच्या दृष्टीने. त्यामुळे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षांना आजही म्हणजे ढवळीकर जरी हरलेत तरी त्यांनी असं म्हटलं की आम्ही भाजपला पाठिंबा देऊ. म्हणजे 2 इकडे आणि 2 इकडे, म्हणजे स्थिती परत तशीच म्हणून म्हटलं की छोट्या राज्यात जी अस्थिरता निर्माण होते त्याच दिशेने गोवा चाललाय. मधल्या काळामध्ये पर्रीकरांमुळे तिथे एक स्टेबिलिटी आली होती. त्यांच्यामुळे जो भाजपाचा परंपरागत मतदार नाही तोही त्यांच्याबरोबर जुळलेला होता. पण तो सगळा मला वाटतं तिथून आता विघटन झालेलं आहे आणि त्याचे परिणाम. थोडंसं मणिपूरच्या आकड्यांवर नजर टाकूयात आणि पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमधल्या काही मुद्द्यांच्याकडे येऊयात. मणिपूरमध्ये सुद्धा अशाच प्रकारची स्थिती आहे. आधी असं वाटत होतं की काँग्रेस इकडे थोडी आणखीन आघाडी घेईल का, मात्र आता 22-20
अशा प्रकारची स्थिती मणिपूरमध्ये सुद्धा दिसते आहे आपल्याला. मणिपूरचं- भाजप 22, काँग्रेस 20, इतर 10. मणिपूरमध्ये तृणमूलचं जी पिछेहाट झाली, फार मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाली, त्याचा मला वाटतं की मोठा तिथे फरक जाणवतोय. कारण भाजपाचं तिकडे काहीच नव्हतं. भाजपा तिथे आता पाय रोवते आणि काँग्रेसला साधारणतः ते बऱ्यापैकी यश मिळाले. त्याचं कारण तृणमूलची झालेली पिछेहाट हे मला वाटतं मुख्य त्याचं कारण दिसतंय तिथे. पण अनुरागजी, भाजपच्या इथल्या यशाचं कारण हेही असावं की गेल्या काही काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्वांचलकडे अधिक लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे. यस, बिल्कुल. क्योंकि प्रधानमंत्री ने, मुझे ऐसा लगता है कि और भी जो उनके मिनिस्टर्स थे, क्योंकि अगर आप देखेंगे कि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, आरएसएस, इनका पूर्वांचल पे बहुत जोर रहता है और वो ये मानते हैं कि ये भारत का जो अखंड भारत है उसमें पूर्वांचल, और दूसरा वहाँ पर जो क्रिश्चियन मिशनरीज थी वो भी काफ़ी धर्मांतरण और ये सब करते थे. तो ये भाजपा के बड़े प्रिय विषय हैं. जहाँ पे धर्मांतरण होता है उसको रोकने के लिए जाना आपने, तो मोदी जी खुद भी कई बार किए, और मेरा ख्याल है कि उनके करीब 25 मंत्री जो हैं उन्होंने 150 से भी ज़्यादा पूर्वांचल में और विशेषकर मणिपुर में भी किया. और दूसरा उन्होंने जो फार्मूला जो अपनाया कि कांग्रेस के जो लोग बाग हैं, जो बंड हैं कांग्रेस के, उनको अपनी तरफ ले लेना. तो जैसे उन्होंने आसाम में किया, अरुणाचल में किया, महाराष्ट्र में किया, तो वो उनको बीजेपी की वो गंगा नदी में नहा लेते हैं तो पवित्र हो जाते हैं और सत्ता में भी वो मजे मारने लगे. और अचरज की बात यह है कि लोग भी उन्हें वोट दे देते. जी हाँ, बिल्कुल. ये सबसे बड़ा बात यह है कि उनको स्वीकारते ही व्यक्ति जो है उसमें परिवर्तन आता है ना. हाँ, लेकिन भारतीय जनता पार्टी के शुद्ध विचारों में आते हैं. लेकिन उनको शुक्ला जी, पता है कि यहाँ एक दिन corruption एक करने का रात में चांस अगर है. विचार इतने आत्मसात कर लिए तो बहुत शुद्ध विचारों में भाजपचं स्लोगन असं होतं की चरित्र बदलो. तो चरित्र चेहरा बदल नहीं. रहा है उनका. अभी तो चेहरे वही है. उनका चरित्र बदल रहा है फिर ना. उनका कहना है कि बाद में उन चेहरों का बदलेगा. चरित्र बदल दे रहे हैं. ठीक आहे, देखते आहे. एक पंजाब मधला आढावा घेऊयात. अमरिंदर सिंग यांच्या घराबाहेर मोठं जल्लोषाचं वातावरण आहे. त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी पंजाबमध्ये. पाहूया. विजय हा विजय असतो आणि तो काय अफलातून असतो बघा. कॅप्टन अमरिंदर सिंग, आज त्यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाला पंजाबच्या जनतेने दिलेलं त्यांना हे मोठा भेट आहे. आणि काय भेट आहे बघा. एकतर सगळे मीडियाकर्मी आहेत आणि 10 वर्षानंतर सत्तेवरती आलेल्या या नेत्याला भेटण्यासाठी म्हणून ही सगळी लागलेली पंजाबमधली मंडळी आहे. खरं म्हणजे या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टी आणि काँग्रेसच्या दरम्यान खूप मोठी टसल होईल आणि कदाचित आम आदमी पार्टी ही दिल्लीनंतर पंजाबमध्ये आपली सत्तेवरती येईल असं म्हटलं जात होतं. परंतु हे व्यक्ती कॅप्टन अमरिंदर सिंग, की ज्यांनी खरं तर असं म्हटलं जातंय की इथे काँग्रेस जिंकली का कॅप्टन अमरिंदर सिंग जिंकले, तर इथे कॅप्टन अमरिंदर सिंग जिंकले असं सांगितलं जात आहे. त्यांच्या शेजारी आशा कुमारी ज्या काँग्रेसच्या प्रभारी आहेत ते तिथे बसलेले आहेत आणि त्यांनी पूर्वीच खरं म्हणजे राहुल गांधी यांनी घोषित केलेलं आहे की कॅप्टन अमरिंदर सिंग हेच पंजाबचे मुख्यमंत्री असतील. सिद्धूंना काय मिळणार आहे हा प्रश्न आहे आणि त्याचं हे सेलिब्रेशन आहे. साधारणतः 11च्या दरम्यान जेव्हा सगळे कल यायला सुरुवात झाली त्यावेळेस स्पष्ट झालं होतं की जे एक्झिट पोल आहे त्या एक्झिट पोलपेक्षाही जास्त मॅन्डेट इथे काँग्रेसला मिळालंय. 10 वर्षानंतर काँग्रेसचं पंजाबमध्ये कमबॅक होतंय. विशेषतः उत्तर प्रदेशमध्ये जे डिबॅकल झालेलं आहे त्या डिबॅकलच्या पार्श्वभूमीवरती हे कॅप्टनचं घर आहे आणि कॅप्टनच्याच घरातली आतमधली दृश्य तुम्हाला मी दाखवतो. हे कॅप्टनचं आतमधलं घर. सेलिब्रेशनचा मूड जसा कार्यकर्त्यांचा आहे तसाच इथे त्यांचे जे कुटुंबीय आहेत त्या कुटुंबियांचा आहे. फोटो घेतले जात आहेत, सेलिब्रेशन केलं जात आहे. कॅप्टन जे पटियाळाचे महाराज म्हणून ओळखले जातात ते इथे पूर्वी 10 वर्ष आधी सत्तेवरती होते आणि त्यांचा जो कारभार आहे तो कारभारच त्यांना तारून गेला. त्यांच्या कालावधीमध्ये कुठेही भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नव्हते. नीट क्लीन कारभार होता. याही वेळेला त्यांनी राहुल गांधींच्या विरोधातली स्ट्रॅटर्जी, खरं म्हणजे राहुल गांधींना ते कितपत हवे होते माहिती नाहीये, कारण सिद्धूंना त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये घेऊन खरं तर त्यांच्याकडे ती कमांड देण्याचा प्रयत्न केला होता. पण हा विजय काँग्रेस पक्षाचा आहे का कॅप्टन अमरिंदर सिंगचा आहे हा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे काँग्रेस पक्षाला. कॅमेरामॅन निलेश शेवाळेसह मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, चंदीगड. मला वाटतं मिलिंद हा अत्यंत सिग्निफिकंट रिझल्ट आहे. कारण काँग्रेसला सगळ्या काळात इतक्या वर्ष सवय लागलेली आहे की जे ज्यांना लोकाधार आहे, जे लोकनेते आहेत त्यांना बाजूला करून आपले पपेट कुठेतरी बसवायचे, अशा पद्धतीने काँग्रेसमध्ये नेहमी काम झालेलं आहे. म्हणजे तुम्ही मागच्या 10-15 वर्षातलं उदाहरण घेतलं असेल, YSR रेड्डी त्यांचं उदाहरण घ्या.
सिद्धरामय्या यांचं उदाहरण घ्या आणि हे नवीन ताजं उदाहरण घ्या तुम्ही की जिथे स्थानिक नेतृत्व, खरं म्हणजे अमरिंदरनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबद्दल शंका उपस्थित केली केल्यामुळे होती त्यांचा प्रश्न निर्माण झाला होता. पण आज त्याच माणसामुळे ते एक सक्षम स्थानिक नेतृत्व असल्यामुळे, कारण आता केंद्रीय नेतृत्वावर निवडणूक जिंकण्याचे काँग्रेसचे दिवस संपलेले आहेत, ते आता ती सगळं ते आहे मोदींच्याकडे झालेलं आहे. अण्णाजी, मला माहिती आहे तुम्हाला याच्यावर बोलायचं आहे, मात्र एक छोटासा अगदी काही क्षणांचा एक ब्रेक घेऊयात. ब्रेक नंतर आनंद दुबे यांना स्वाभाविकपणे अभयचे मुद्दे पटलेले नाहीयेत. एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत राहा मुख्यमंत्री कोण.